लोचक त्यांचा आवाज सुद्धा आपण ऐकला आणि त्याचबरोबर नवी मुंबईमधून सुद्धा आणखीन एक आवाज आपण ऐकलात. सातत्याने बोलबाला त्यांचा सुद्धा आपण ऐकतोय. दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळतील. संदीप पाटील सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि नॉन स्ट्राईक एंडला पंच रोहन पाटील सर. MCA पंच आपण पाहतोय. पहिला गोलंदाज 5 षटकाची मॅच हितेश पाटील. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय, लॉफ केलाय चेंडूला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर प्रचंड वेगाने आला होता. चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 या ठिकाणी स्वतःचं आणि संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलंय. खातं खोललं जाणार. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 धावसंख्या. लेफ्ट हँड फटका खऱ्या अर्थाने खेचला होता. फुल फेस ऑन द बॅट ऑन द राईस समोर आले होते. थोडीशी जागा बनवली होती आणि फटका खेचला. यावेळी मात्र आपण पाहतोय पुढे जाण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लेंथ थोडीशी खेचली होती. लेट कटचा फटका स्वतःला ऍडजस्ट केला त्या ठिकाणी आणि मात्र शॉर्ट कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये हा चेंडू सिंगल पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन. धावसंख्या 3. पहिल्यांदा ऑन स्ट्राईक एंडला या ठिकाणी खेळाडू आपण पाहतोय. सलामीसाठी जो खेळाडू मैदानामध्ये रोहित पाटील आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आदेश पाटील. आदेश मते. यावेळी मात्र फ्लिक केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. प्रचंड वेगाने चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु तद्वर आल्यात या 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं सध्या मैदानामध्ये. चांगला चेंडू होता. फ्लिक ऑन द रिस्क. अगदी मनगडाच्या सहाय्यानं चेंडू वळवला होता. काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये एकच खेळाडू त्या ठिकाणी तैनात. त्याच्या हातात चेंडू पाहायला उचलफेक झाली. तद्वर आलेल्या या 2 धावा. 9 वाजून या ठिकाणी आपण पाहतोय 52 मिनिटं आणि चौथा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. शफल झाले होते, जागा बनवली होती, परंतु प्रचंड वेग या ठिकाणी चेंडूला दिला होता. त्यामुळे चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. चेंडू येईल निर्धाव. धावसंख्या स्थिर. पहिलं षटक प्रगतीपथावर. P1चं षटक हाताळण्यासाठी हे षटक खऱ्या अर्थानं पॉवर प्ले म्हटलं तर ताकदीचं प्रदर्शन. फलंदाजांना रिस्क घ्यावी लागेल. मोठा फटका खेचावा लागेल. यावेळी मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट हा फटका खेचला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सिंगल पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती पथावर. सिंगल डबलने भर टाकण्याचा प्रयत्न. अजूनपर्यंतचा विचार केला ना तर इकॉनॉमिकल स्पेल फेकताना, इकॉनॉमिकल षटक फेकताना हा गोलंदाज पाहतोय. चांगली गोलंदाजी. संघनायकाचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा वाढला असेल. यावेळी क्लीन बोर्ड. यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. आल्या पावली या ठिकाणी पाहतो आपण. खऱ्या अर्थानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि बॅटचं समीकरण अजिबात जुळलं नाही. यष्टांना चेंडू आदळतोय. पहिला विकेट्स. क्या बात आहे. चांगलं संगीत पाहायला मिळतंय आपल्याला. पहिला हादरा बसला जातोय. खऱ्या अर्थानं हे प्रेशर मध्ये आले होते विकेट्स, कारण मोठा फटका येत नव्हता आणि त्या मोठ्या फटकाच्या शोधामध्ये आलेले विकेट्स पाहिले आपण. क्लीन बोर्ड खेळाडू पाहिला आणि पहिला हादरा बसला जातोय. धावसंख्या पाहतो आपण 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन बॉल. 6 धावसंख्या आणि 1 गडी बाद. चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज P2चं षटक हाताळण्यासाठी एंड चेंज होणार. आता मात्र आपण पाहतोय द्रोणागिरी एंड कडून या ठिकाणी गोलंदाजी करेल हर्षन पाटील. प्रनाउन्स सुद्धा होणं गरजेचं आहे. हर्षल आणि हर्षन या 2 नावामध्ये तफावत आहे. त्यामुळे हर्षन हा गोलंदाज पाहतो आपण. लांब रनक आहे. त्यामुळे चेंडू सुद्धा तितकाच गतीने येणार का हा प्रश्नचिन्ह असेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ॲट 3 चेतन पाटील. P2चं षटक
फुल टॉस बॉल, यावेळी फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, पंचांचा इशारा, चौकार. वेगला फुल टॉस आणि फलंदाजाने खऱ्या अर्थानं म्हटलं असेल थँक्यू सो मच गोलंदाजाला, कारण आणखी काय पाहिजे होता. फक्त आणि फक्त त्या चेंडूला दिशा दाखवली. फाईन लेगचं क्षेत्र, अगदी गोळीच्या वेगानं चेंडू त्या ठिकाणी पसार झाला. पहिल्या चेंडूवर आला चौकार. यावेळी ओव्हर पिच बॉल लावलाय तडाखा, मिड विकेटच्या वरून पंचांचा इशारा. इथं मात्र चौकार नंतर आलेला मोठा फटका, षटकार. ते पहिल्या षटकामध्ये हाच खेळाडू पाहिला जर आपण शांत पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जणू काय आग होतोय. आपलं रौद्र रूप मात्र या मैदानावर धारण करताना खेळाडू पाहतोय. आदेश पाटील 2 मध्ये आदेश मते पाहतोय. आणखीन एक ड्राइव्ह केला बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये, लॉंग चेस असेल त्या ठिकाणी खेळाडू आहेत. चेंडूची उचल फेक होईल, चांगली फेकी पाहायला मिळते, परंतु तद्वर आलेल्या या 2 धावा. 3 चेंडूची फेकी झाली. P2चं षटक आपण पाहतोय आणि धावसंख्या या 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात त्या म्हणजेच 12. 1 शॉट आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय विजय धर्मराज कडू साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून या ठिकाणी स्वागत करूया. अगदी या षटकानंतर आपण परत एकदा मान्यवरांच्या सन्मानाच्या दिशेने जाऊया. ओव्हर टू देव. थँक्यू. या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन आणि मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करताना आलाय हा षटकार. पाहते षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकाराच्या सहाय्यानं तब्बल 23 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये खेळाडू शांत होते, परंतु फार काल शांत बसायला मी का संत नाही हे दाखवून देणारी ही फलंदाजी थैमान घातला या खेळाडूनं. अक्षरशः आग होतोय. रिमांड मध्ये घेतलंय गोलंदाजाला. हाफ ट्रॅकर बॉल, इथे मात्र मिसटायमिंग फटका आहे. फलंदाज नाराज असेल. संधी होती, सोनं करू शकला असता. अगोदरच फटका खेचला होता आणि तिथून मात्र बॅटची लागली खालची कडा आणि चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी खेळाडू आहेत. जरी बॅटची कडा मिसटायमिंग स्ट्रोक पाहिला तरी पण प्रचंड वेग दिला होता. ताकदीचं प्रदर्शन पाहिलं. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. P2चं षटक हाताळताना गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट्स, रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार. बॅटरने चेंडूचा संगम जुळत नाही. पंचांचा इशारा, इट्स अ बाय सिग्नल पाहायला मिळतोय. एंड ऑफ द पॉवर प्ले, एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातो. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, 25 धावसंख्या, 1 गडी बाद. चला मध्ये उभे होते सन्मानाची मी विनंती करतोय आमच्या जसखार गावचे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेबांना मी विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं आणि दिल्या जाणाऱ्या या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी विश्वजित घरत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा. सन्माननीय सुरेश म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. तदनंतर सन्माननीय चेतन म्हात्रे मुलेखडे यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तदनंतर अनंत धर्माजी ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा अर्जुन धर्माजी ठाकूर यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं.
आणि सन्मानाचा स्वीकार करावा। नुकतीच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये प्रीतम दादांसहित योग्य सहायता ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं त्यांची खास उपस्थिती या ठिकाणी आहे। त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। गेली कैक वर्ष नेव्हीमध्ये ते कार्यरत आहेत आणि नेव्हीमध्ये कार्यरत असताना फार मोठा अनुभव, प्रदीर्घ अनुभव त्यांचा आणि आज या स्पर्धेला त्यांची लाभलेली खास उपस्थिती, त्या उपस्थितीचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। तदनंतर सन्मान्य मंचकावर रमाकांतजी म्हात्रे जसखार यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या यादीत बरीच नावं आजही आपल्याला कित्येक वर्ष पाहायला मिळतात आणि आज रमाकांतजी म्हात्रे जसखार गावाच्या या शेतकरी कामगार पक्षाची मदार गेली कैक वर्ष या ठिकाणी सांभाळताना पाहतोय। त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय मंचकावर आपण बघतोय मान्यवरांचा यथोचित सन्मान। तदनंतर आपण आमच्या करळ गावाचे अतिथी या ठिकाणी प्रशांतजी तांडेल यांचं शुभ आगमन आहे। त्यांना आम्ही विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं। उपस्थित मान्यवरांना दिला जाणारा हा सन्मान या ठिकाणी आपण समर्पित करत आहोत। आपल्या जीवनातला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपण खर्ची घातलाय। आज शेतकरी कामगार पक्ष उरण 190 विधानसभेचा एक आश्वासक चेहरा ज्याने तुर्तास कमी कालावधीमध्ये पिरवाडी किनारपट्टीपासून तो रसायनी खालापूर पर्यंत प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये आपलं नाव नेलं, पोचवलं। आज प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा दादा आणि या दादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे। हा सन्मान जॉन्टी तांडेल आमच्या सोनारी गावचे सहकारी यांच्या शुभ हस्ते दिला जातोय। तदनंतर सन्माननीय मंचकावर आपण बघतोय विजयजी कडू साहेबांचं शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। आमचे सहकारी युगांत पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातोय। चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून उर्वरित मान्यवरांचा सन्मान या षटकानंतर या ठिकाणी घेऊ। तुर्तास आपण आवाज ऐकूया देव डाकी यांचा। धन्यवाद अतिशी पाटील सर। धावसंख्या 3 षटकाची समाप्ती आणि 34 धावा। तिसरं षटक थोडंसं पुन्हा एकदा शांत पाहायला मिळालं। संयमाने दोन्ही फलंदाजे या ठिकाणी खेळ खेळताना आपण पाहिलं, सन्मान दिला खऱ्या अर्थानं। ज्यानं सेकंड स्पेल हाताळला, आता मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी आणखीन एक गुणवंत खेळाडू आपण पाहतो। यंग स्टार पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळेल। शेवा एंड कडून स्वराज। ओ वेगवान, प्रचंड वेग, द्रुत गतीचा चेंडू, क्या बात आहे। सुरुवात चांगली झाली, लेंथ वर बॉल या ठिकाणी आणि काही शोल्डरचा वापर केलाय। प्रचंड वेग पाहायला मिळाला। विकेट कीपरने पहा जवळपास शोल्डरवर चेंडू हा गॅदर केला। त्यामुळे कल्पना करू शकता या रात्रीच्या रजनीमध्ये आपण पाहतोय स्पर्धा आणि त्याचबरोबर प्रचंड वेग। स्वराज 10-12 पावलाचा रनअप, लॉंग रनअप आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पाहतोय अक्रॉस द लाईनचा फटका, गॅप मध्ये चेंडू चाललाय, उचलफेक झाली, इथे मात्र सिंगल। बरं देव, आपण मागाशी एक एटीएम ची अनाउन्समेंट केली होती। खरं तर त्यावेळेस केवळ एटीएम नव्हता पडला, तर तो एटीएम मोबाईलच्या सहित मोबाईल कव्हर मध्ये होता। जर चुकून कोणी मोबाईल घेतलाय आणि एटीएम टाकलाय असं जर कोणी केलं असेल तर इथे माणुसकी आपण दाखवावी।
आणि आपल्या मित्राला या ठिकाणी सहकार्य करावं. ATM ह्या मोबाईलमध्ये मोबाईलच्या कव्हरमध्ये होता. मोबाईल घेतलाय आणि ATM फेकून दिलाय. तर इथे उपस्थित प्रेक्षकांपैकी जर कोणी असं केलं असेल तर त्यांना मी विनंती करू, थोडासा माणुसकी जिवंत ठेवा आणि आपल्या मित्राला या ठिकाणी सहकार्य करा. हेच नक्कीच, कारण अलीकडच्या काळामध्ये मोबाईल महत्त्वाचा तर आहेच, किंबहुना त्याहून महत्त्वाचं त्यामधले असलेले कॉन्टॅक्ट्स आणि काही पर्सनल बाब सुद्धा असतात. विनंती करतोय, एक माणूस म्हणून समोरच्या व्यक्तीला माणुसकीचं या ठिकाणी प्रदर्शन घडवून आणावं लागेल. कुणाच्या इथं जर चुकून आपण ठेवला असेल देण्याच्या या ठिकाणी उद्दिष्टाने तरी सुद्धा या ठिकाणी सुपूर्द करू शकता आपण. खेळाडू बाद आहे. आजची शेवटची रजनी, त्यामुळं पाहुण्यांची सुद्धा रेलचेल या ठिकाणी जास्त पाहायला मिळते आपल्याला. त्यामुळं जसा वेळ मिळेल ना तसा आपण पाहुण्यांचा सुद्धा आदरपूर्वक सन्मान करणार आहोत. आमच्या समवेत माझ्या डाव्या बाजूला नितेशजी भोईर सर या ठिकाणी भोजन करून पुढच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला नक्कीच मिळेल. आणि त्याचबरोबर द्रोणगिरी भूषण पुरस्कर्ते, खऱ्या अर्थानं निवेदन क्षेत्रामध्ये एक उंचावलेलं नाव अतिशजी पाटील. यावेळी मात्र लॉफ केला बॉल, मिड विकेटच्या रिझन मध्ये झाली चूक, चुकीला माफी नाही. मिसफील्डच्या माध्यमातून आलाय चौकार. अप्रतिम संगीत, मिसफील्ड पाहायला मिळाला. गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय, चांगला टप्पा निवडलाय, चांगला चेंडू फेकतोय. क्षेत्ररक्षकाचं कर्तव्य आहे, तुम्ही साथ देणं गरजेचं आहे त्याला. मिसफील्ड पाहायला मिळाली चौकार. यावेळी मात्र मोठा तडाखा, ऑन साइडला चेंडू पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हर आला षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. पूर्वार्थ या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथून मात्र आता हात खोलले जातात. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी स्वराज आला होता, त्यानं सुरुवात चांगली केली, परंतु अटॅकिंग काउंटर अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाच्या माध्यमातून षटकार. यावेळी स्विंग आणि मिस, प्रचंड वेग पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आपल्याला. आणि इथे मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. वेग वेग आणि फक्त वेग, द्रुतगतीचा हा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. एक्सप्रेस बॉल, लेंथवर बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट बॉल पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर 45 धावसंख्या. मॅजिकल डिजिट पाहायला मिळतोय. हिटमॅन जर्सी क्रमांक 45, ज्याच्या नावावर मोठा इतिहास आहे. वन डे इतिहासामध्ये धावसंख्येचा मोठा हाय स्कोर या ठिकाणी 264 पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक स्विंग पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट कमबॅक केलेलं पाहायला मिळतोय आपल्याला. स्वराजच्या माध्यमातून षटक संपतील 4 आणि धावसंख्या धावपटलावर स्थिर 2 बाद 45. मिळाला तर नक्कीच ती गोष्ट सांगेन तुम्हाला सर्वांना. हातामध्ये स्लॅट घेतलेली आहे म्हणजे पाटी, त्यावर ते नाव लिहितात आणि आम्हाला असं म्हणजे मेहनत कमी होईल ठळक अक्षरामध्ये. आणि 12th मॅन या ठिकाणी एक चांगली संकल्पना पहा. लांब असलात कधी कधी या ठिकाणी स्कोरर बिझी असतात, इव्हाना समालोचक सुद्धा. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक आणि सर्व या ठिकाणी प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत. आपण पाहता स्पर्धा संघर्ष योद्धा प्रीतमदादा चषक 2025 मेगा फायनल. आजची अंतिम रात्र पाहायला मिळतोय आणि हवेची झुळूक अलगद आपल्या गालाजवळून जाऊन खऱ्या अर्थानं गुदगुल्या सुद्धा करते पाहायला मिळते आपल्याला. ही रजनी, पहिला बॉल स्विंग अन मिस,
लेग ब्रेक चेंडू फेकला होता, ज्याप्रमाणे गोलंदाज धावत आला ना त्याच प्रकारचा चेंडू पाहतो आपण. सुरुवात चांगली झाली गोलंदाजच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, इथून शांत बसून चालणार नाही. हीच ती वेळ आहे ज्या वेळेचा तुम्हाला मात्र आता सदुपयोग करायचा आहे. मोठे फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल फलंदाजाला. ओ यॉर्कर बॉल जवळपास खोलाट चेंडू टाकला होता, अगदी खोदून काढला चेंडू. पायाची बोटं मोजणारा चेंडू पाहतो आपण. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि पुन्हा एकदा जो खेळाडू आक्रमण करतो त्याला मात्र ऑन स्ट्राइक एंडला आणलाय. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. या पूर्वार्धामधले 5वं षटक प्रगतीपथावर गोलंदाज पाहतोय तुषार आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 46 धावा. मोठा फटका येणार का? ऑप्शनच्या बाहेर फटका चांगला आहे. देर इज अ प्रोटेक्शन. त्या ठिकाणी खेळाडू आहे पहा. डीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये इथे मात्र काय झालंय पहा. फेकी आणखीन जर चांगली असते तर कदाचित धोक्याची घंटा झाली असते, परंतु दैव बलत्तर धावसंख्या पाहतो. या 2 धावसंख्या आणखीन खात्यात जमा होतील. 48 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस नाव. शेवटचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती पथावर. आणि अजूनपर्यंत जर आपण विचार केला ना तर शांत ठेवण्यामध्ये सक्षम ठरलेत गोलंदाज, त्यामुळे कौतुक करावं लागेल. काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फुल टॉस बॉल. थँक्यू सो मच म्हटले फलंदाजाला आणि दिलाय फेकून चेंडूला. मानवंदना देणारा हाय अँड हँडसम काऊ कोणाच्या डोक्यावरून आला षटकार. 6 धावा. आता या स्पर्धेला पहा सन्माननीय मयूर शेठ भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप साऱ्या शुभेच्छा येतात. एक दमदार व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपण पाहतोय. यावेळी बॅकफुट पंच केलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालंय. चुकीला इथे मात्र पहा एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्टन. क्या बात आहे. आखोही आखो मध्ये इशारा झालाय आणि जणू काही धावसंख्येची चोरीच पाहायला मिळते या ठिकाणी. हातामध्ये चेंडू, सर्कल मध्ये बॉल आणि धावसंख्या तब्बल मिळवण्यात 2. कारण शेवटचं षटक आदिश मते हा खेळाडू 11 मध्ये 42 धावसंख्येवर मॅरेथॉन इनिंग खेळतोय. यावेळी मात्र फुलरलेनचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. उचलफेक करणार का? फेकी आणखीन बेटर झाली असती. धावसंख्या येतात 2. 50 कम्स अप. अर्धषटक झळकलेलं आहे. पूर्वार्ध या ठिकाणी खेळ संपलेला आहे. मॅच अतिशय चांगली रंगतदार पाहायला मिळतोय. 2 संघ बलाढ्य संघ. एका बाजूने आपण पाहतोय गोठिवली आणि त्यांना प्रतिस्पर्धी संघ कानपोलीस संघ. 17 मध्ये 44 नॉट आउट इनिंग पाहायला मिळतोय आणि एकूण धावसंख्या 5 षटकाची समाप्ती. आणि धावसंख्या धावपटलावर पाहतो आपण 58 रन. 58 59 धावसंख्येचं आव्हान असेल. कंपल्सरी चेस. वेळ अजिबात या ठिकाणी आपण वाया घालू नका एवढीच विनंती करतोय. तुर्तास थांबतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मान्यवरांचा सन्मानाकडे वळणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. चषक 2025 या स्पर्धेचा आपण थेट प्रक्षेपण पाहतोय आणि उपस्थित सर्व मान्यवर त्याचबरोबर क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. आजची मेगा फायनलची रजनी आणि या रजनीमध्ये तुडुंब प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतोय. त्या प्रेक्षक मायबापांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. मंचावर बरेचसे मान्यवर पाहायला मिळतात. बरेचसे खेळाडू सुद्धा आहेत. सगळ्यात जास्त चर्चा केली आपण तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेची. आज उरण तालुक्यामध्ये या स्पर्धेचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारण खऱ्या अर्थाने घेतलेली या ठिकाणी आयोजक आणि सर्व संयोजकांची मेहनत आणि त्या मेहनतीचं सार्थक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सगळं काही सुरळीत पाहायला मिळतोय.
मग ही ब्रँडेड कंपनीची मॅन ऑफ द सिरीजसाठी कुणाच्या नावावर लागेल आज या रजनीमध्ये आपल्याला त्या उत्तर सुद्धा मिळेल. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक ब्रँडेड कंपनीच्या सायकल सुद्धा पाहायला मिळतात. आणि कायचे चषकांचे आरस, मी एकदा विनंती करेन कॅमेरामॅनला की कृपया आपण चषकांच्या आरस सुद्धा या ठिकाणी प्रेक्षक मायबापाला सुद्धा दाखवायचे. अतिशय चांगलं आहे. आणि त्याचबरोबर स्क्रीनवर आपण पाहतो प्रेक्षकांची जी तुडुंब गर्दी, अतिशय चांगली संकल्पना. आणि त्याचबरोबर स्वप्नातली स्पर्धा साकारताना हे सर्व आयोजक करूया त्यांचं सुद्धा कौतुक. कुठेही जाऊ नका, स्पर्धा नक्कीच पाहत राहा. आणखीन या ठिकाणी दमदार बॅट्समन पाठवून द्या प्लीज, बॅट्समन पाठवून द्या. वॉर्मअप या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज करतात. कोटिवली संघाचे 2 स्टार खेळाडू आता मात्र मैदानामध्ये एंटर करताना आपण पाहू शकाल. देऊया पुन्हा एकदा दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय चांगली या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळतोय. आणि स्पर्धेचा आनंद आमचे बोकडवेडा गावचे राजू दादा, एक काळ होता खऱ्या अर्थानं तो काळ त्यांनी गाजवला, त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. खूप चांगली संकल्पना सत्यात उतरवलेली आहे, जे मनात होतं ते करून दाखवलं. या नवतरुणांचं करूया आपण कौतुक. आयोजन कमिटी आणि त्याचबरोबर मिळालेली त्यांना साथ, अतिशय चांगलं या ठिकाणी आयोजन, दमदार नियोजन पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण पाहतोय संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025. पुढे जाऊ नका, पाहत राहा. तुर्तास थांबतोय आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय या ठिकाणी या स्पर्धेसाठी ऑफिशियल कॉमेंटेटर चेंडू पाठवून द्या मैदानामध्ये प्लीज. वेळ वाया घालवायचा नाहीये. आजची अंतिम रजनी आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला तुषार स्पोर्ट्स मुलेकंड संघ, या संघाचा बोलबाला चांगला फॉर्म मध्ये, चांगला टच मध्ये. निहार म्हात्रे, जीवित म्हात्रे बरेचसे खेळाडू आहेत. आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला आपण पाहतोय आणखीन 2 संघांनी बोलबाला पाहिलेला आहे. देवलोली संघ दुसऱ्या दिवसामध्ये आणि कालच्या रजनीमध्ये गोवटणे संघ. आज कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. थोडासा वेळ आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल, थोडीशी कळ काढावी लागेल, कारण सामना अतिशय या ठिकाणी चुरशीचा पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी संघ तितकाच ताकदीचा आहे. 5 षटकांची मॅच, 30 चेंडू मिळतील आणि धावसंख्या बनवायची आहे. सेकंड हाफ उत्तरार्धामध्ये 1.59 धावसंख्या. डू अ डाय, करो या मरो या परिस्थितीमध्ये 1.59 धावसंख्या रजनीमध्ये थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये एवढंच म्हणेन. तुर्तास थांबतोय, मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय नितेश भोईर, मॅनफॉर्म करावे. थँक्यू. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या भेटीसाठी नक्कीच या ठिकाणी स्पर्धा सुद्धा, नवीन स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. येत्या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत काँग्रेस कमिटी जसकार आयोजित काँग्रेस चषक 2025 या स्पर्धेचा कालावधी असणार आहे दिनांक 7, 8 आणि 9 मार्च 2025. स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय डे नाईट क्रिकेटची स्पर्धा असेल. स्पर्धेची प्रवेश फी असणार आहे 13,000 रुपये. आणि त्याचबरोबर क्रमांक प्रथम असेल 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000 आणि तृतीय क्रमांक 25,000 भव्य दिव्य चषक. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहणार आहोत एक ब्रँडेड कंपनीची सायकल, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आपण कूलर पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी आपण नक्कीच सर्वांनीच लाभ घ्यायचा आहे. आणि ठिकाण असणार आहे रत्नेश्वरी मंदिर समोरील मैदान, जसकार गाव मधली स्पर्धा. नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथं जोडले जातील आपल्या समवेत नितेशजी भोईर सर. थँक्यू सो मच. मनापासून आभार. अतिशय उत्कृष्ट अशी शब्दरचना, शब्दफेक आणि शब्द प्रस्तुती आपण पाहिली. देव डाके सरांचा आपण खरं तर आभार व्यक्त करूया. आणि नेक्स्ट मॅच मध्ये पुढच्या फेरीमधील 2 संघांना मी इन्व्हाइट करतोय. टीम कॅप्टन ऑफ संविधान नागाव आणि टीम कॅप्टन ऑफ भूषण स्पोर्ट्स केगाव. कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. क्विक, मेक इट फास्ट. 59 धावांचा पाठलाग सुरू झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर स्लाइस केलं बॉलला स्वराज प्रल्हाद म्हात्रे, मॅन फ्रॉम टीम गोठिवली 11 गोठिवली, नवी मुंबईच्या शिरपेचातील मानाचा तुरा आणि ब्ल्यू डायमंड ऑफ नवी मुंबई. आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्याचा क्लास दाखवणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंच्या अखेरीस 4 या आकड्यावर 59 धावा समोर आहेत. 59 धावांचा पाठलाग करत असताना संयम
आक्रमण आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. बसून फिरून मारायचं होतं, हुक करायचं होतं बॉलला. बॅट ऑन बॉल मध्ये नाहीये संपर्क. पंच आमच्याकडे टर्न होतील, आम्हाला इशारा करतील की हा आहे बाय. 1 धाव मिळणार. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ती संथ गतीनं. पुढे जात असताना पहिले षटक प्रगती पथावर असताना पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणजे 6 सेटिंग ॲबिलिटी असणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पॉवर प्लेचे षटक म्हणजे जिथे फलंदाजांचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक म्हणजे सामदाम दंडभेद आपल्याला पाहायला मिळेल. तुषार मोहंती क्लीन बॉल. स्टार्ट चुकला. शॉट सिलेक्शन मी म्हणेन थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन मार्क आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कुठे होती चेंडूची लाईन आणि कशा पद्धतीनं दांडी गुल केली आहे या फलंदाजाची. बॅट तुषार मोहंती बॅक टू डगआउट. आणि झापूक झुपूक सुरुवात झाली आहे बॉलिंग करणाऱ्या टीम कडं. वैशाली स्पोर्ट्स टीम कानपोली यंदा भरपूर फॉर्म मध्ये हा संघ. मागच्या काही स्पर्धांमध्ये परत बऱ्याच स्पर्धांमध्ये चॅम्पियन पद सुद्धा मिळवलंय. अनेक स्पर्धांमध्ये रनर अप राहिलाय. मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन असतील, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांची नामांकन असतील. दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. दिस इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी गेम. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. आदेश बॉलिंग ट्रॅकवर. स्विच प्रीमेडिएटेड स्ट्रोक. प्रमोद चौधरी मैदानाच्या आतमध्ये, ज्यांना आज दिवसभराच्या खेळामध्ये नेरूळचं क्रीडांगण अक्षरशः दणाणून सोडलं. मॅन खरं तर त्याच्या विंटेज फॉर्म मध्ये पुन्हा एकदा आलाय. प्रमोदचा हा फॉर्म या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? स्पर्धा फार महत्वाची आहे, खेळ महत्वाचा आहे. या मॅच मध्ये तो सध्या शून्यावर खेळतो आणि यावेळेला हुक करायचा होता बॉलला. बॉल हवेमध्ये. अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईल. खरा फटका. पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर. जिथे मात्र बॅटचं फेस लवकर बंद झालं आणि फलंदाजाला ट्रॅप केलं गेलं. शॉट फाइंडिंग रिझन मध्ये झेल टिपला गेलाय आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आदेशला मिळते अजून एक यश. दुसरा फलंदाज बाद झालाय. डीजे सन्माननीय ध्रुवा साहेब जयवंतजी पाटील, खरं तर उपसरपंच बोकडविरा उरण यांना मी विनंती करू की आपण यावं व्यासपीठावर. त्याचबरोबर सन्माननीय विनीतजी विलासजी पाटील यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपण यावं आणि या स्पर्धेचा आनंद आपण या व्यासपीठावरून घ्यावा. आपण पाहताय संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025. परिपक्व खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर दोन्ही संघ तुल्यबल आणि दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. जर खरं तर आपण जर का बघितलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये स्वराज म्हात्रे सारखा एक संघर्ष योद्धा, तो एक फायटर आहे आणि फायटिंग स्पिरिट त्याच्याकडे आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. त्याच्या खेळामध्ये आता थोडंसं प्रोफेशनलिझम आलंय. व्यावसायिक करणाऱ्या अनेक नामवंत स्पर्धांमध्ये त्याची वर्णी लागली आहे. मागच्या काही 2 वर्षामध्ये नाईटच्या स्पर्धा अक्षरशः दणाणून सोडल्या असा स्वराज म्हात्रे. ड्राईव्ह केलं बॉल. बॉल हवेमध्ये. दॅट शुड बी टेकन की दॅट शुड बी लँडेड इन अ सेफ झोन. सेफ झोन मध्ये लँड होईल बॉल. स्वराज म्हात्रे. धाकधूक 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 आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये श्वासांची घुसमट होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा मिळतील. बॅटिंगसाठी नवीन खरंतर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षण पाटील. हर्षण पाटीलनं मागच्या काही वर्षामध्ये चांगला खेळ साकारला. एक कम्प्लीट पॅकेज प्लेअर म्हणून नवी मुंबईला इंट्रोड्यूस होणारा हा अजून एक शैलीदार, कल्पक, साहसी, जिद्दी आणि अगदीच मी म्हणेन आक्रमक असा खेळाडू. अराउंड द विकेट. यावेळेला मात्र खोलव्या टप्प्याचा बॉल. फ्लिक ऑफ द ब्रिजचा फटका सजवायचा होता. बॅटर मध्ये तितकीशी पॉवर जनरेट करता आली नाहीये. पंचांचा इशारा नाहीये म्हणजेच बॅटचा एज लागलाय. असंच काही खरं तर अंडरस्टँडिंग.
कसं असतं ना, प्रत्येक चेंडू एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो, प्रत्येक एक धाव एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असते आणि प्रत्येक एक कॉल एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असते. क्रिकेट हा संवाद आणि घाटी भेटींचा हा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ कन्व्हर्सेशन. हलक्या हातानं चमकाला बॉल, हलक्या हातानं फक्त डिफेन्सिव्ह पवित्र्यानं. हर्षनला ठाऊक आहे ही मॅच फार महत्वाची आहे. जशी नेरुलच्या मैदानामध्ये खरं तर पराभव झाल्यानंतर आम्ही पाहत होतो निलेश दादा पाटील सिनियर खेळाडू संपूर्ण टीम सोबत चर्चा करत असताना कुठे चुकलं, काय चुकलं आणि जे घडायला नको हवं होतं त्याच्यावर बारकाईनं खरं तर चर्चा झाली, डिस्कशन झालं आणि या मैदानाच्या आतमध्ये त्या चुका पुनरावृत्ती होणार नाहीये त्याची दखल घेत असताना ड्राइव्ह केलं बॉल. इट्स अप इन द एअर. दिस इज पॉवर ऑफ मॅग्निफिसंट बॅटर स्वराज म्हात्रे. बँग ऑन अ टार्गेट with high power and a high game spirit. येईल हा कडक फटका, षटकार आलाय. षटकार आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. आग ओकणारी फलंदाजी. दिस टाइम a horizontal batted stroke at deep square leg region. पहा ऍक्शन रिप्ले. स्वराज म्हात्रेची ही ताकद, त्याची नदाकत आणि या मॅच मध्ये त्याचं शॉट सिलेक्शन, फुटवर्क, हँड आय हिटचं कोऑर्डिनेशन आणि काय फटका सजवलाय. क्लास स्ट्रोक. A magnificently driven another 6. रणसंख्या पोहोचेल ती 21 या आकड्यावर. 21 डीजे. एकविसावा धावफलकावर 59 धावांचा खऱ्या अर्थानं आता पाठलाग सुरू झालाय. शून्यालाही देता येते किंमत, परंतु त्याच्या पुढे एक होऊन पुढे राहावं लागतं आणि तेच पाहायला मिळते. आणि तिसरा सलगचा षटकार. स्वराज म्हात्रेची बॅट आता तलपली आहे. स्वराज म्हात्रे फायर पॉवर आणि त्याच्या बॅट मधनं आलाय सलगचा तिसरा षटकार. 6 आणि रणसंख्या झाली आहे ती 27. सुरुवात डलमलीत झाली की समजायचं शेवट झणझणीत होणार. आणि आता इथे शेवट झणझणीत करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष योद्धा नाव आहे, फायटिंग स्पिरिट असणारा स्वराज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. 2 फलंदाजांमध्ये सल्ला मसलत, 2 फलंदाजांमध्ये कन्व्हर्सेशन, 2 फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन होत असताना हर्षण पाटील येथील स्ट्रायकर एंडवर आणि त्याच्यासाठी ऑफर असणार आहे. निखिल पाटील आणि RSA गोठिवले टीमच्या वतीनं सलग 3 षटकार जर का लगावले तर कॅश प्राइज मिळणार. किती? फक्त 1000. बस 3 षटकार लगावल्यानंतर 1000. बोली वाढली पाहिजे. येस इट इज. किती वाढवताय? निखिल पाटील यांच्या वतीनं ओव्हर द विकेट ड्राइव्ह करत असताना फटका फसलाय. हर्षण पाटील ला काय करायचंय तर हर्षण पाटीलला मॅच्युरिटी दाखवायची आहे. सिंगल डबल न मात्र फक्त बॉल ढकलून द्यायचंय, परंतु ते घडत नाहीये. या मैदानाच्या आतमध्ये स्वराज म्हात्रे ॲट नॉन स्ट्रायकर एंड. विकेटच्या दुसऱ्या बाजूला तो मात्र पाहतोय, खरं तर वेट करतोय स्ट्रायकर एंडवर येण्याची, परंतु इथे मॅच मध्ये काय घडतंय. अजूनही येणारे काहीशी चेंडू असतील 17 आणि 17 चेंडू मध्ये किती तर ते इक्वेशन आपण काही क्षणामध्येच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत.
ओव्हर द विकेट. याही वेळेला आदेश आपल्याला पाहायला मिळाले. आदेशनं अजून एक डॉट बॉल फेकलाय. आदेशचं पहिलं षटक आपण पाहिलं, त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 5. चेतनचं दुसरं षटक महागडं आलं, त्या षटकामध्ये 3 षटकार आल्या, धावा आल्या 22. तिसरं षटक आदेश मते फेकते. 2 चेंडू डॉट काढलेत, म्हणजे मागचे काही 5 चेंडूंचा जर का उल्लेख केला तर आदेश मतेनं 5 चेंडू डॉट काढलेत. या मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल तो हाताळतोय आणि संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे. इथे अजून एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत चालले. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितकं तुम्ही मॅच पासून दूर चाल. हे मी नाही सांगते, हे सांगितले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी. म्हणूनच की काय एकेरी धावसंख्या आली पाहिजे. अजून एक डॉट बॉल येईल की मिळेल धाव. आता मात्र जीव हातात मुठीत घेऊन धावलेत. एक धाव मिळाली. पंचांचा इशारा आला. लेग बाय 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 28 वर. पैसा लगाना है तो सफेद घोडे पे लगाओ जो रेस में जीत जाए. पैसा लावला होता हर्षण पाटील वर, ज्यानं मागचे 3 चेंडू डॉट फेकलेत. सन्माननीय सुमितजी थली साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून प्रीतम दादा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. रजनी क्रिकेटची स्पर्धा. एक फ्रंट लाईन गोलंदाज, ज्याच्याकडे गोलंदाज म्हणून व्हेरिएशन आहे, गोलंदाज म्हणून गती आहे, दिशा आहे, टप्पा, स्पिन, स्विंग. क्लीन बॉल, दांडी गोल. या मॅच मध्ये काय घडतंय तर गोठिवली 11 गोठिवली या टीमचा एक महत्वाचा मोठा मासा. इथे मात्र प्राइज विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि आदेश मतेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. आदेश मते आणि या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती ती स्वराजची आणि स्वराजला दांडी गोल केलंय. मॅच मध्ये पुनरागमन बॉलिंग करणारं युनिट आपल्याला पाहायला मिळतंय. टीम आपल्याला पाहायला मिळते वैशाली स्पोर्ट्स कानपोली. डीजे तेरा चेंडू आणि 31 धावांची गरज. अनादर पॉवर हिटर बॅट्समन इन द मिडल. पंचांकडनं पवित्रा घेत असताना क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. नाव आहे रुणाल म्हात्रे. स्वीटचा फटका, खराब शॉट सिलेक्शन इज द क्वेश्चन. शेवटचा बॉल येईल डॉट. या षटक मात्र कसं राहिलं पाहूया आपण. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल 1 धाव बाय. 5वा विकेट स्वराज मात्रेची, 6वी 1 डॉट बॉल, म्हणजे 5 चेंडू डॉट, फक्त 1 धाव खर्च केल्याने या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय. 12 चेंडू 31 धावा. मॅच आता मात्र थोडी फसली आहे. गोठिवली 11 गोठिवली या टीम साठी 2 फलंदाज चर्चा करतील, फिल्डिंग टीम चर्चा करेल आणि तत्पूर्वी या ऐकूया डीजे मास्टर JD च्या माध्यमातून एक सुमधुर असं संगीत. चला व्यासपीठावर आपण सन्मान घेऊया. सन्माननीय अतिथी चेतनजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण घेणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर अनेक विशेष मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले. या सध्या विद्यमान परिस्थितीमध्ये व्यासपीठावर
चेतनजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करू की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे या संपूर्ण स्पर्धेचे एक मुख्य आयोजक म्हणून ज्यांनी फार चांगली भूमिका जी बजावली आहे, अर्थातच प्रितेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. युवा चेतन म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि खरे तर माईची ही उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं हे गुलाब पुष्प देऊन आज आपण हा सन्मान करतोय. त्याचबरोबर मराठी हिंदू संस्कृतीची खरं तर संगीतबद्ध ही तुतारी खरं तर वाजवून आज आपण पाहुण्यांचा सन्मान करतोय. त्यानंतर विनीत विलास पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आम्ही विनीत विलास पाटील साहेबांना विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या समवेत यावं, जिथे या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक अर्थातच प्रितेशदादा पाटील यांच्या वतीनं आपण हा सन्मान करणार आहोत. युवा आहेत आणि युवकांची ताकद आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 31 धावा. पहिला बॉल येईल डॉट बॉल. 11 चेंडू 31 धावा. मॅच मध्ये पुनरागमन केलंय फिल्डिंग टीमनं. त्यानंतर अजून एक सन्मान आम्ही घेणार आहोत. सन्माननीय अतिथी ध्रुवा पाटील साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही साहेबांना विनंती करू की आपण खरं तर आमचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. बोकडविरा उपसरपंच आणि राजकीय क्षेत्रामधील राजकीय वर्तुळामधील एक मोठं नाव ध्रुवा पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की यावा आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आम्ही करणार आहोत आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ प्रीतम दादा हा सन्मान, विशेष सन्मान आम्ही करतोय. सन्माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे फुंडे गावचे, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत या व्यासपीठावर. इथून पुढे आम्ही अजून एक सन्मान घेणार आहोत. मॅच मात्र काय घडतंय तर 11 चेंडू 31 धावा असं इक्वेशन आहे. 10 चेंडू 31, 2 चेंडू डॉट गेलेत. इथे मात्र 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा अगदी सहजतेनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. एका धावेला महत्व आहे. कंदील सूर्याची बरोबरी करू शकत नाही, परंतु अंधारात त्या कंदिलाला सूर्या एवढंच महत्व असतं आणि म्हणूनच की काय एका धावेचं महत्व या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवात फार चांगली झाली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुचित पाटील, SP सुधीर पाटील. या वेळेला बॉल हवेमध्ये. एकच धाव मिळेल की मिळतील 2 धावा मिळतील. सन्माननीय ज्ञानेश्वरजी घरत साहेबांचा आपण सन्मान करतोय. ज्ञानेश्वर जी गोविंद जी घरत साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा अंकित होत असताना 8 चेंडू आणि 26 धावा आणि अगदीच 8-26 म्हणजे इथून पुढे 2 चेंडूवर काहीच आक्रमण करावं लागेल. एक षटकार किंवा किमान एक चौकार येणं गरजेचं असणार आहे. अजून एक बॉल. त्याही वेळेला आपण एकच धाव पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 25 धावा. यानंतर सुमितजी थळी साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. सुमितजी थळी साहेबांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025 आणि अनेक मान्यवर आणि त्या मान्यवरांचे खरं तर विशेष करून खरं तर आज या अंतिमच्या रात्रीमध्ये आपण आयोजन कमिटीच्या वतीनं खरं तर विशेष सन्मान करतोय. एज अँड गॉन. नाव लेफ्ट ओव्हर इक्वेशन इज 6 चेंडू आणि 25 धावा. 6 गेंदे 25 रन. 6 balls to go and required 25 to win. संपूर्ण महाराष्ट्रातील खरं तर बैलगाडा शर्यतीचे अगदी पसंतीचे प्रत्येक जण मात्र पंढरीशेठ फडके यांना मात्र मिस करत असतील. पहिले प्रेसिडेंट ज्यांनी खरं तर मातीतल्या खेळाला मात्र मोठं स्वरूप दिलं. आज
त्यांच्याच नावानं अनेक संगीतबद्ध रचना आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून सादरीकरण पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 25 धावा असं इक्वेशन असताना मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ते चौथं षटक हाताळलं सुधीर पाटील या गोलंदाजाने. त्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 6 आणि उर्वरित इक्वेशन 6 ला 25. हा ही बॉल सरळ सोडून दिलाय. पंच वाईट डिक्लेअर करतील. 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. मॅच मध्ये खरं तर ज्यांच्याशी लढायचं आहे त्यांचा पूर्ण परिचय तुम्हाला असायला हवा. हा युद्धाचा जसा पहिला नियम आहे ना तसा हा क्रिकेटच्या खेळाचा सुद्धा पहिला नियम आहे. ज्यांच्या समवेत तुम्हाला खेळायचंय त्यांचा परिचय, त्यांचे प्लस पॉइंट, त्यांचे मायनस पॉइंट, त्यांची स्ट्रेंथ, त्यांची विकनेसेस या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 24 धावा. फिरून मारायचं होतं बॉलला. याही वेळेला लाईन मिस करतील. 6 चेंडू 23 धावा. व्यासपीठावर मात्र खरं तर अनेक आमच्या महिला भगिनींचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण नाम उल्लेख जरूर करणार आहोत. तत्पूर्वी सर्वच आमच्या महिला माता भगिनींना आपण खरं तर त्यांचा आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज मात्र पुन्हा एकदा खरं तर त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मॅचकडे आपण टर्न करूया. जिथे आपण पाहताय एकंदरीत काय तर मात्र नक्कीच पहिले 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर या 2 धावा मिळतील. 1 चेंडू मध्ये 4 आल्या. 26 असं इक्वेशन होतं. आता 5 मध्ये धावा काढायचे आहेत त्या 21. 6-25 असं इक्वेशन होतं. आता 5-21 असं इक्वेशन आलंय. थोडीशी चूक खरं तर काहीशा चुका झाल्या. स्वराज मात्र मोक्याच्या क्षणाला बाद झाला आणि मॅच मध्ये चित्र पलटलं. ड्राइव करत असताना फटका एज लागलाय. 1 धाव मिळणार. 1 के सिवा बिल्कुल और कुछ नहीं. उर्वरित इक्वेशन आपण पुन्हा एकदा नव्यानं समीकरण काय आहे पाहूया. अजूनही खरं तर 20 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज केलाय. अलॉंग द ग्राउंड न बॉल गेलाय. बरोबर काऊ कॉर्नर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये 1 धाव मिळणार. दुसऱ्या धावेचा कॉल 2 मिळतील आणि आता जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 3 मध्ये 18 म्हणजे प्रत्येक एका चेंडू मागे षटकार ठोकावा लागेल. प्रत्येक एका चेंडू मागे षटकार जर काला तर मॅचचं पारड मी म्हणेन पुन्हा एकदा जड होईल. आणि खरे पाहता पहिले 1 किंवा 2 षटकार जर का आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. प्रमोद चौधरी याच्याकडे क्षमता आहे आणि क्षमतेला मात्र तो न्याय देईल का, तो परफॉर्मन्स देईल का. इथे या चेंडूवर मात्र षटकार येणं गरजेचं असणार आहे. असं नाहीये की हे अशक्य आहे, असं नाहीये की हे मात्र शक्य होणार नाहीये. परंतु आपण पाहताय 3 चेंडू 3 षटकार लगावत असताना मात्र सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, मनोवैज्ञानिक दबाव हा फलंदाजी करणाऱ्या टीमकडे आहे. ड्राइव्ह केला बॉल ऑफ साइडला. जाईल का सीमारेषा पार की मिळतील धावा 4 की फिल्डर अडवेल हा बॉल. धावा मिळतील 4. आता 2 चेंडू आणि काढायचे आहेत त्या धावा 14. डीजे संपेल. नेक्स्ट मॅच मध्ये ज्या संघानं टॉस जिंकलाय किंवा ज्या संघानं फिल्डिंग घेतली आहे त्यांनी लगेच फिल्डिंग सजवून घ्या. बॉल हवेमध्ये उशिरानं आलाय षटकार आणि आता 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. कुठे चुकलं नेमकं आमच्या समवेत केतन शेलार. केतन नेमकं कुठे चुकलं जर का सांगायचं झालं तर जे डॉट बॉल खरं तर आपण आदेश मते या गोलंदाजाने त्या एका षटकामध्ये 5 चेंडू डॉट काढले आणि स्वराज म्हात्रेची जी विकेट, गोल्डन विकेट जी काढली ना तिथेच मॅचचं चित्र पलटलं. आणि मॅच मध्ये मगाशी आपण म्हटलं ना की एक चेंडू इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो, एक धाव इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो, परंतु ती इन्फॉर्मेशन रीड करण्याची क्षमता, कॅपॅबिलिटी, अँटिसिपेशन तुमच्याकडे असायला हवं. एव्हरीथिंग इन क्रिकेट इज अन आर्ट. फुल टॉस
आणि विकेट मिळेल, जमीन दोस्त होईल हा झेल, 1 धाव मिळणार, परंतु इथे सामना मात्र परास्त झाला. डॉट बॉल येईल आणि विजयी झालेल्या संघाचं आम्ही करतोय हार्दिक अभिनंदन. वैशाली स्पोर्ट्स टीम कानपोली. आणि नेक्स्ट मॅच मध्ये चला टॉस साठी लगेच आहे. मगाशी आम्ही आवाज दिला होता. 2 टीम समिता नागाव आणि भूषण स्पोर्ट्स टीम केगाव. चला समिता नागाव टीम कॅप्टन केगाव टॉस साठी लगेच या, प्लीज मेक इट फास्ट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलाय आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील.